खरं तर या माणसाला थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण अशी कॉमेडी हेल्प करते मुलींना स्वतःचे पैसे स्वतः कमावण्यासाठी आणि स्वतःचे बिल स्वतः पे करण्यासाठी। मॉर्गन स्टॅनलीच्या रिपोर्टनुसार 2030 पर्यंत 45% महिला सिंगल असतील, कारण आज महिलांना स्वतंत्र पैसे कमावणे आणि स्वतःचं करिअरवर जास्त प्रायोरिटी देणे हा त्यांचा उद्देश बनला आहे। ते अशाच मुलांच्या विचारसरणीमुळे। मुलीला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली म्हणून ते वसूल करण्याची मानसिकता त्या मुलामध्ये कुठून आली? आणि त्यावर हसून प्रणित मोरे आणि ऑडियन्सने हे दाखवून दिले की हे किती नॉर्मल आहे आपल्या समाजात आणि आपल्या घरात सुद्धा। एका कॉमेडी शोवर दिसलं म्हणून इतका आउटरेज पाहायला मिळतो, पण ही भावना तर सुरुवातीपासूनच आहे आपल्या समाजात। पत्नी माझ्या पैशांवर जगते म्हणून माझा तिच्यावर पूर्ण हक्क आहे। मुलांना आम्ही मोठं केलं म्हणून त्यांच्यावर आमचा अधिकार आहे, ते फक्त आमच्या म्हटल्यानं ऐकणार। हे काय आहे? जेव्हा व्यवहार नात्याचा गाभा बनतो तेव्हा समोरची व्यक्ती स्वतंत्र इच्छा असलेली व्यक्ती राहत नाही, ती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बनते। आता व्यवहार बनते, कन्सेंट पैशांच्या हिशोबासोबत येतो, तो वेगळा मागितला जात नाही। म्हणून मुलींना मी फक्त इतकंच सांगेल, एटिकेट्स वगैरे विसरून जा। जो इन्व्हाइट करेल तोच पे करेल या मानसिकतेत राहू नका। स्वतःचे पैसे स्वतः कमवा आणि बिल पे करा, नाहीतर होऊ शकते 370 रुपयांसाठी तुमची वसुली करण्यात येईल।